मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो आज आपण चाचणीचे उपयोग बघणार आहोत. एक किंवा अधिक व्यक्तीच्या वर्तनाचे तुलनात्मक अध्ययन करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग केला जातो. मानसशास्त्रीय चाचणी याबरोबर अनेक क्षेत्रांशी जोडलेल्या आहेत. याचा अर्थ त्या इतरही क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरत आहे. ज्या क्षेत्रात मानसशास्त्रीय चाचण्या उपयोगी सिद्ध होत आहेत, कोणत्या क्षेत्रात मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग होतो ते पुढील प्रमाणे आपण बघूया. यातील पहिला उपयोग आहे तो म्हणजे वैयक्तिक भिन्नता. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, क्षमता, योग्यता, संपादन, तर्क, स्मृती, चिंता, संघर्ष, आवड, ताण या गोष्टी व्यक्तीमध्ये निश्चितच वेगळ्या आहे. अशा प्रकारच्या घटकांना मापनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत. या चाचणीद्वारे प्रत्येक व्यक्तीतील घटकाचे मापन करता येते. यावरून एका व्यक्तीमध्ये दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कितपत भिन्नता आहे हे चाचणीवरून लक्षात येते. चाचणीचा दुसरा उपयोग आहे तो म्हणजे शिक्षण. सद्यस्थितीत प्राथमिक शाळेपासून तर महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग करणे प्रचलित झाले आहे. विविध विषयामध्ये विद्यार्थ्याचे संपादन किती आहे हे माहिती करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग होतो. विविध वर्गामधील विद्यार्थ्यांमध्ये रुची, अभिरुची किती आहे याचे मापन मानसशास्त्रीय चाचणीद्वारे करता येते. विविध वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या समस्याचे मापन करण्यासाठी सुद्धा चाचणीचा उपयोग होतो. चाचणीचा तिसरा उपयोग आहे उद्योग आणि व्यवसाय. उद्योग आणि व्यवसायाचे क्षेत्र दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विविध व्यवसायासाठी किंवा उद्योगामधील विभिन्न विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी निवड, वर्गीकरण आणि बढतीसाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग होतो. कर्मचाऱ्याची बुद्धी, अभिक्षमता, रुची इत्यादीचे मापन करण्यासाठी, त्याचप्रमाणे बढती किंवा अवनती करण्यासाठी सुद्धा मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग होतो. उद्योग आणि व्यवसायामधील पर्यवेक्षक, अधिकारी, व्यवस्थापक, संचालक, अध्यक्ष यांच्या वर्तनाला आणि व्यक्तिमत्वाला समजण्यासाठी आणि तपासण्यासाठी सुद्धा मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग होतो. सैनिक क्षेत्र. सद्यस्थितीत मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग सैनिक क्षेत्रामध्ये वाढतो आहे. सैनिक क्षेत्रामध्ये बुद्धी चाचणीचा उपयोग सर्वप्रथम 1914 मध्ये केला गेला. तेव्हापासून आजपर्यंत बुद्धी चाचणीसोबत अनेक चाचणीचा उपयोग केला जात आहे. 1914 मध्ये आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा या 2 चाचण्या वापरल्या गेल्या. सैनिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे सैनिक, सीमेवरील सैनिक, तांत्रिक सैनिक, अधिकारी यांच्या भरतीसाठी मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग केला जातो. पाचवा उपयोग आहे तो म्हणजे निदान. मानसिक उपचार आणि शैक्षणिक क्षेत्रामधील विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांच्यामधील कमतरता तसेच मानसिक घटकांना माहिती करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग केला जात आहे. मानसिक रुग्णाच्या समस्यांचे स्वरूप, आजाराची गंभीरता आणि आजाराच्या कारणांची तपासणी मानसशास्त्रीय चाचणीद्वारे होत असते. मानसिक रुग्णाच्या व्यक्तिमत्व संबंधी समस्याचे मापन करण्यासाठी प्रक्षेपण पद्धतीचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे निदान करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग होतो. सहावा उपयोग आहे वर्गीकरण आणि निवड. शैक्षणिक संस्थेमध्ये विविध वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड, उद्योगामध्ये कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण आणि निवड, सैनिक क्षेत्रामध्ये तसेच अनेक नोकऱ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक भिन्नतेच्या आधारावर कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण आणि निवड करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग होतो. वैयक्तिक भिन्नता, गुण, वैशिष्ट्ये इत्यादीच्या आधारावर ज्यावेळी वर्गीकरण आणि निवड करायची असते त्यावेळी मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग केला जातो. पूर्वकथन. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा उद्योगामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पूर्वकथनासाठी मानसशास्त्रीय चाचणींचा उपयोग केला जातो. पूर्वकथन हा 7वा उपयोग आहे.
व्यक्तीच्या संबंधामध्ये व्यक्तीची बुद्धी, क्षमता, संपादन, आवड, समायोजन, चिंता तसेच अन्य व्यक्तिमत्व वैशिष्ट्याच्या संदर्भाने पूर्वकथन करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचणीचा आधार घेतला जातो. चाचणीचा 8वा उपयोग आहे संशोधन. आधुनिक युगामध्ये मानसशास्त्राचे संशोधन क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत आहे. मानसशास्त्रीय चाचणीच्या आधारे वैशिष्ट्य, लक्षण आणि परिवर्तके याचे मापन केले जाते. व्यक्ती आपल्या संशोधनामधील समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करीत आहे. चिंता, समायोजन, ताण, आरोग्य इत्यादीचा शोध घेत असताना मानसशास्त्रीय चाचणीचा आधार घेतला जातो. 9वा उपयोग आहे तो म्हणजे तुलना. 2 किंवा अधिक व्यक्तीच्या वर्तनाची तुलना करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक संपादन, बुद्धी, व्यक्तिमत्व या घटकाची तुलना मानसशास्त्रीय चाचणीद्वारे केल्या जाते. रुची चाचणीद्वारे विद्यार्थ्यांमधील विविध प्रकारच्या रुचीचे मापन केले जाते. त्याचबरोबर या चाचणीवरून विद्यार्थ्यांमध्ये इतर विद्यार्थ्यांपेक्षा कोणती रुची जास्त किंवा कमी आहे याचा शोध घेता येतो. 10वा उपयोग आहे व्यावहारिक जीवन. व्यावहारिक जीवनामध्ये विविध समस्या असतात व या सोडवण्यासाठी मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग होतो. व्यावहारिक जीवनामध्ये चिंता, संघर्ष, ताणतणाव, रुची, संपादन, अभिवृद्धी इत्यादीबाबत अनेक समस्या निर्माण होतात. या समस्याचे मापन विविध मानसशास्त्रीय चाचणीद्वारे केले जाते. यावरून व्यक्तीमध्ये चिंता, संघर्ष, ताण, रुची, संपादन याचे प्रमाण किती आहे याची माहिती मिळते. अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग होतो. वरील अनेक घटकांवरून असे लक्षात येते की मानसशास्त्रीय चाचणी ही दिवसेंदिवस अधिक व्यापक होत आहे. अनेक समस्यांचे समाधान करण्यासाठी ती उपयुक्त ठरते आहे. मित्रांनो, आपण बघत होतो मानसशास्त्रीय चाचण्यांचे उपयोग. ही माहिती, हे विचार आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.